लक्ष्मीपती शारंधर सीतापती रघुवीर लक्ष्मीपती शारंधर सीतापती रघुवीर लक्ष्मीपती शारंधर सीतापती रघुवीर राधे गोविंद रुक्माई पांडुरंग राधे गोविंद रुक्माई पांडुरंग राधे गोविंद रुक्माई पांडुरंग राधे गोविंद रुक्माई पांडुरंग 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 लक्ष्मीपती शारंधर सीतापती रघुवीर लक्ष्मीपती शारंधर सीतापती रघुवीर लक्ष्मीपती शारंधर सीतापती रघुवीर लक्ष्मीपती शारंधर सीतापती रघुवीर राधे गोविंद रुक्माई पांडुरंग राधे गोविंद रुक्माई पांडुरंग राधे गोविंद रुक्माई पांडुरंग राधे गोविंद रुक्माई पांडुरंग 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 भगवान कृष्ण परमात्माच्या परमपवित्र गोड लीला चरित्रामृतानं राजा परीक्षितीचं मन प्रसन्न झालं आणि आता कृष्ण परमात्मा वाड्यामध्ये भिंतीचा आधार घेऊन चालू लागले। ज्यावेळेला भिंतीचा आधार घेऊन चालू लागले त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्मा बळीराम दादा वाड्यामध्ये रांगत असताना भिंतीचा आधार घेऊन चालत असताना यशोदेच्या वाड्यात अनेक प्रकारचे मोर होते, प्राणी होते आणि मग त्या प्राण्यांच्या पाठीमागं ज्यावेळेला दौडायचे रांगायचे त्यावेळेला ते प्राणी सैरभैर धावायचे आणि त्या सैरभैर धावल्यानं यशोदेच्या वाड्यातले मंथनाचे जे माठ होते ते बडाबड बडाबड फुटायचे, माकडं उड्या मारायचे आणि मग यशोदाईनं कृष्ण परमात्माच्या पाठीमागं लागायचं। काना कृष्णा मी नंदबाबाला सांगल असा आईला त्रास द्यायचा नको, अशा प्रकारचा संवाद करायचा। कृष्ण परमात्माने नुसतं हसायचं, हसल्याबरोबर यशोदेचा जो क्रोध होता तो निघून जायचा। पुनश्च कृष्ण परमात्माने यशोदेला त्या ठिकाणी हट्ट पकडायचा, पाण्याच्या माठामध्ये चंद्र पाहिला, आई मला तो चेंडू दे ना, आई मला तो चेंडू दे ना, अशा प्रकारचा हट्ट पकडायचा आणि मग यशोदा आईनं पुन्हा सांगायचं बघ तुझे बाबा बाहेर आले ना त्यांना तुझं गाराणं सांगल। त्यावेळेला कृष्णानं वाकुल्या दाखवायच्या आणि पुढं 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 रांगत पळायचं। यशोदा आई पाठीमागं धरायला पकडायला पळायच्या, थांबा तू असा तर ऐकणार नाहीस, तुला उकळालाच बांधते। म्हणून यशोदा आईनं बांधा उकळाला याला बांधा उकळाला बांधा उकळाला याला बांधा उकळाला नंदाचा पोर याला बांधा उकळाला नंदाचा पोर याला बांधा उकळाला बांधा उकळाला याला बांधा उकळाला नंदाचा पोर याला बांधा उकळाला नंदाचा पोर याला बांधा उकळाला पाणीयाशी जाता बागर फोडी येता जाता पदर ओढी पाणीयाशी जाता बागर फोडी येता जाता पदर ओढी लाज नाही आला लाज नाही आला नंदाचा पोर याला बांधा उकळाला बांधा उकळाला बांधा उकळाला नंदाचा पोर याला बांधा उकळाला। 50 दाशांच्याकडे पाहून यशोदाई म्हणते बांधा उकळाला याला बांधा ग उकळाला नंदाचा पोर याला बांधा उकळाला। अशा प्रकारचा आदेश दिल्याबरोबर त्या 50 दाशा
बांधण्याची लगबग करू लागल्या। यशोदा आई त्या ठिकाणी कृष्णाला पकडतात, पकडल्याबरोबर हात हातात घेतला आणि आपल्या दाशाला म्हणतात, अगं काय बघता, आणा कान्या। आणि मग त्या गाईच्या कान्या आणू लागल्या, भगवंताचा हात बांधला आणि उकळाला बांधणार, दोन बोट दावी कमी पडायची, 2 बोट आकुड दावी व्हायची। यशोदाईनं पुन्हा दाशांना म्हणायचं, अनाग अनाग असं म्हणत म्हणत जवळ जवळ 9 लाख कान्या संपण्याची वेळ आली। यशोदाई घामाघूम झाल्या, पदर खोसतात, घाम पुसतात आणि त्या बाळाला बांधण्याचा प्रयत्न करतात। प्रयत्न करत असताना ज्या दाशा होत्या त्यांच्याकडे आता यशोदेला पाहावंसं वाटत नव्हतं। का? कारण एवढूसं बाळ मी याला बांधन म्हटलं, पण माझ्याच्याने ते बांधत नाही, आता माझा अपमान होण्याची वेळ आली, असा विचार ज्या वेळेला यशोदेला आला त्यावेळेला यशोदाई मनामध्ये खिन्न झाल्या आणि मनात म्हणतात, मी उगच म्हणलं या बाळाला बांधावं, उगच म्हणलं कृष्णा तुला मी बांधल। अशा प्रकारचा मनातला जो अहंकार होता तो यशोदेचा आता हळूहळू कमी झाला। देवाला आता आईची दया आली, आईच्या अंतकरणातला अहमपणा जवळ जवळ जातोय असं भगवंताच्या लक्षात आलं। आणि मग यशोदाई अनागो कान्या बळच म्हणू लागली आणि मग शेवटची कानी राहिली। 9 लाख गायाच्या कान्या संपल्या, त्याच्यातली शेवटची राहिली अनाग असं म्हणून एका दासीनं ती कानी आणून दिली आणि भगवंतानं त्या ठिकाणी काय केलं, बांधून घेतलं। कधी बांधून घेतलं? अहंकार नाहीसा झाला, गर्व नाहीसा झाला आणि अनन्यता अंतकरणामध्ये त्या ठिकाणी आत्मसात झाली। देव आपल्याला आकळतो, जोपर्यंत आपण अहंकारानं गर्वानं अभिमानानं राहतो तोपर्यंत देव आपल्याला आकळता येत नाही। म्हणून एक नाम हरी द्वैत नाम धुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे। माझ्या भगवंतानं बांधून घेतल्याच्या नंतर यशोदाई म्हणतात, बघ तुला बांधलं का नाही, मी म्हणले होते ना बांधल। कृष्ण परमात्माच्या नेत्रातून पाणी आलं। आईकडं त्या ठिकाणी किविलवाण्या नजरेनं कृष्ण पाहतात, यशोदेनं उकळाला बांधलं आणि स्वयंपाकघरात गेल्या। ज्यावेळेला स्वयंपाकघरात गेल्या त्यावेळेला दाशा आपापल्या कामाला गेल्या। भगवंताने ते उकळ वडत वडत दारापर्यंत आणलं। दारामध्ये 2 वृक्ष होते नंदबाबाच्या, त्या वृक्षामध्ये अडकवलं, कडकून असा झटका दिला। झटका दिल्याबरोबर दोन्ही वृक्ष उन्मळून पडले। उन्मळून पडल्याबरोबर त्या 2 वृक्षातून 2 दिव्य पुरुष प्रकट झाले। कृष्ण परमात्माला नमस्कार घातला आणि ते 2 दिव्य पुरुष आपल्या मार्गाने निघून गेले। परीक्षित राजा विचारतात, सुखाचार्य बाबा ते 2 पुरुष कोण? सुखाचार्य सांगतात, ते कुबेराचे मुलं होते आणि ते कुबेराचे मुलं एका सरोवरामध्ये काही स्त्रियांच्या समवेत जलक्रीडा करत असताना मध्यधुंद अवस्थेमध्ये काही वारकरी जाऊ लागले भजन करत करत। आणि भजन करत जात असणाऱ्या त्या वारकऱ्यांचा त्यांनी विचार सुद्धा केला नाही। त्या वारकऱ्यांच्या त्या ठिकाणी समक्ष जलक्रीडा करत असताना संत साधू महात्म्यांचा अपमान केला। त्या वारकऱ्यांना, त्या संतांना, ऋषींना क्रोध आला आणि क्रोधाच्या भारामध्ये त्या कुबेराच्या मुलाला त्यांनी शाप दिला, अरे तुम्ही मध्यधुंद अवस्थेमध्ये चांगल्या विचाराची पर्वा न करता आपल्या जीवनाचं कर्म आत्मसात करताना तुम्ही वृक्ष व्हाल आणि नंदबाबाच्या दारासमोर पडाल। त्या कुबेराच्या मुलांच्या लक्षात आलं, आता हा शादूचा शाप आपल्याला असं ते ठरणार नाही, आता त्यांचे पाय पकडल्याशिवाय गत्यंतर नाही। म्हणून त्या 2 मुलांनी पाय पकडले, वारकरी बाबा आम्हाला उशाप द्या। त्यावेळेला त्या वारकऱ्यांना दयाली सांगितलं, द्वापार युगामध्ये नंदबाबाच्या वाड्यामध्ये श्रीहरी परमात्माचा अवतरण होईल आणि ज्या वेळेला त्या कृष्णाचा तुम्हाला स्पर्श होईल त्यावेळेला तुमचा उद्धार होईल। गोपाल कृष्ण भगवान की जय। असे ते 2 मुलं होते। आता कृष्ण परमात्मा वाड्याच्या बाहेर त्या ठिकाणी बाहेर पडू लागले। बाहेर पडू लागल्याच्या नंतर एके दिवशी यशोदेला कृष्ण परमात्मा सांगतात, आई आज मी त्या ठिकाणी फार भुकेला झालोय, दही भाताच्या काल्यानं आई माझा आज पोट भरत नाही। यशोदेने विचारलं, मग काय म्हणणं आहे तुझं काना? आई काही म्हणणं आहे, मला लोण्याचा गोळा दे। यशोदेने सांगितलं, कृष्णा लोण्याचा गोळा दिला असता रे, पण आज पर्व काळ आहे आणि त्या पर्व काळाला आज लोण्याचा गोळा देता येणार नाही, उद्या देईल।
कृष्ण परमात्मा म्हणले आई हाय की नाही कशाचा पर्व काळ देव जवळ असून सुद्धा देवाच्या आईला सुद्धा कळालं नाही यशोदेला देव बोलतात आई नको देऊ पण मनात म्हणले तू आज मंथनच कशी करते पाहतो म्हणून भगवान कृष्ण परमात्मा आज पहाटे 3:30ला उठले यशोदाई 9 लाख गाईच्या मालकीन पण रोज पहाटे 4ला उठायच्या आणि स्वतः मंथन करायच्या मंथन भवनामध्ये जाऊन आज कृष्ण परमात्मा 3:30ला उठले आणि हळूहळू रांगत ज्या भवनामध्ये यशोदाई मंथन करायच्या त्या भवनात गेले आणि त्या मंथनाचा जो माठ होता त्या माठामध्ये असा हात घातला आणि रवी घट्ट पकडली यशोदाई 4ला उठल्या आणि मंथन भवनात आल्याच्या नंतर त्यांनी रवीचे दोर सोडले आणि रवीचे दोर सोडून आता मंथन करण्याची तयारी केली म्हणून दोर ओढण्याचा प्रयत्न करू लागल्या पण इकडून जरी दोर ओढला तर ओढत नव्हता इकडून ओढत नव्हता यशोदाईनं बऱ्याच वेळेला प्रयत्न केला पण आज रवीचे दोर का ओढत नाहीत आज मंथन का होत नाही व यशोदाईच्या मनामध्ये शंका कुशंका येऊ लागल्या येत असताना यशोदाईनं त्या ठिकाणी विचार केला माठात तर काही अडकलं नसल म्हणून यशोदाई खाली बसल्या आणि खाली बसल्याच्या नंतर हळूच हात घातला कुठं असा माठात हात घालणं आणि माठात हात घातल्याबरोबर दचकून दचकल्या मा ते मनगट हातात आलं यशोदेला वाटलं बिंडकुळीच आहे कारण ते लेकरू सामान्य नव्हतं अंगणवाडीत त्या लेकराची नोंद सदृढ बालकात होती कुपोषित बालकात नव्हती ते का आपल्यासारख्या लेकरासारखं लेकरू होतं का महाराज त्याचं मनगट बिंडकुळीसारखं होतं दचकल्या आणि दचकल्याच्या नंतर हातात हात आला आणि हातात हात आल्याबरोबर यशोदा म्हणतात सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना करू दे मंथना रे बाळा 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 करू दे मंथना सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना देवाची माय काय नाव तिचं यशोदा आणि देवाला काय म्हणते सोड रवी सोड बाळा करू दे दही दूध टाकलोनी असं म्हणली का शब्द कोणता वापरला हरिपाठ पाठ आहे का ठेपा झाल्यावर ह्याची त्याची मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू मग का देवाच्या आईला म्हणायची गरज पडली सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना फक्त त्या यशोदा आईलाच गरज आहे का मंथन करायची रवी रूपी संसार आणि रवी रूपी संसारानं आपल्याला पकडलंय आणि रवी रूपी संसारानं पकडलंय आणि त्या पकडलेल्या रवीला सोडवण्यासाठी देवाची विनंती करावी लागते सदाचाराचं मंथन हृदयात करावं लागतं तोपर्यंत आपला देह पवित्र होत नाही संसाराचं आपल्या फलित होत नाही मग यशोदाच्या देवाच्या आईलाच गरज आहे आपल्याला गरज नाही का आता आपण सगळ्यांनी म्हणायची बरं का आमचे शूटिंगवाले काका सगळ्याकडे फिरवा हातानं टाळी आणि मुखानं सोड रवी ह्याच्या नादी नाही लागायचा कारण ह्याच्याकडे सगळे ना आपल्याकडे काय आपल्याकडे फक्त तुमचं बंद करा असं पण अशा काय वाजवीत नाही टाळ्या मिचऱ्या माय मावले आता टाळ्या वाजवा मोठ्याने म्हणा सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना चौकड इकडे फिरवा ना आमच्या माणसाकडे सोड रवी सोड बाळा करू दे मंथना करू दे मंथना आवाज महागाला करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना
सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. असं वाटायला ह्या आवाजाचं गोठुडं बांधाव. इतका छान. इकडं ऐकायचं बरोबर. बघा इकडं ऐकायचं म्हणायला आपणच म्हणायचं आता. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. काय आवाज आहे असं वाटायले. करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. वा महागल्ल्याचं ऐकायचंय बरोबर. पुढच्या म्हणू नका. हा हे मुंडे आपले महागल्ली. बाळूबाई बोल नको बाई आमची दिदी ती. हा मोठ्याने म्हणा बर का महागल्ले. ह्याला ऐकायचं नाही. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. कसा आवाज आहे येते का तुम्हाला? म्हणूनच महागच बसतात काय की मोठा आवाज आहे म्हणून. बरं बरं उद्या पुढे या बरं का. हा उद्या लग्न आहे. आपल्या सगळ्यात आधी आयर आले पाहिजेत. ऐकायचं अजून एकदा, अजून काय एकदा ऐका म्हणायला आता. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. पुढच्या मध्ये मध्ये म्हणायला पण ह्यांचा आवाज येत नाही तुमच्या इतका. वा छान धन्यवाद. किती जरी हे प्रयत्न केले पुढच्या तर आपण ऐकत नाहीत आणि आमचे ते एकदा ऐकत नाहीत. पण तुम्हाला वाटतंय ना आपल्याच गावातली तूच परकायस म्हणाव. असू द्या काय होत नाही. एकदा सगळ्यांनी म्हणायचं आणि आपल्या कथेला सुरुवात करायची. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना, करू दे मंथना. गोपाल कृष्ण भगवान जय श्री राधे. आपलं चलू लागलं तो व्यवस्थित होत. हे मिसळले कालवात झाला वाचाक वाचाक. त्याच्यामुळे ह्याच्या कधी नाद लागत नाही. आपल्यातल्या आपल्याच चलू द्यायचं आणि चांगलं असतंय आपल्यातल्या आपल्यात. चांगलं असतंय ना. कारण आपुली आपण करा सोडवणं संसार बंधन तोडावे गे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आणि हृदय मंदिरी स्मराकारे. जसं येईल तसं. आवाज असेल हरकत नाही, ज्ञान नसेल हरकत नाही, आपण बुटके असेल हरकत नाही, काळे असेल हरकत नाही, गरीब असेल हरकत नाही. आपलं हृदय पवित्र आणि वाणीतून त्याचं नाव आलं रे आलं की तो देवाला प्रिय झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझ्या यशोदा आईनं विनंती केली, कृष्णा अरे रवी सोड. जर देवाच्या कृपेनं रवी संसार रूपी सुटली रे सुटली की विचाराचं मंथन होतं आणि एकदा मंथन झालं रे झालं की पवित्र नवनीत देहाला प्राप्त होतं आणि एकदा नवनीत प्राप्त झालं रे झालं की पाप कधी देहाला शिवू शकत नाही. म्हणून मंथोनी नवनीता तैसे घे अनंता आणि वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. संसाराच्या ज्या कथा आहेत व्यथा आहेत त्या व्यर्थ वाया जाणार आहेत. परमार्थातलं मंथन हे कदापि वाया जाणार नाही. ते आपल्या कामाचं आहे. अशा प्रकारचं मंथन यशोदेनं कृष्णाला रवी सोडण्यासाठी विनंती केली. रवी सोडली, मंथन केलं. पण लेकरू आता वाड्याच्या बाहेर जाऊ लागलं. कृष्ण परमात्मा बळीराम दादा वाड्याच्या बाहेर जाऊन चावडीवर बसले. चावडीवर सर्व गोपाळांना बोलवलं. पिंद्या सुदाम्या बाकड्या बोबड्या श्रीधामा मधुमंगल सर्व गोपाळांना बोलवलं. गोपाळांच्याकडे पाहिलं आणि देव बोलतात, अरे गोपाळांनो तुमच्या तब्येती अशा त्या का झाल्या रे? तुमच्या तब्येतीमध्ये का फरक पडत नाही? सर्व गोपाळांनी सांगितलं, कृष्णा अरे आमच्या आया दही दूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला नेतात आणि तुम्हाला म्हणजे आम्हाला आसार देतात, ताक खायला देतात, ताक. म्हणून आमच्या तब्येती अशा. आणि अंगणवाडीत
जे दिल्या जात ते बी नसतंय रे कृष्णा चांगलं. कृष्णानं सांगितलं जाऊ द्या, आज अंगणवाडी नका, काहीच नका, आता माझ्या मागे याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरे मनाल तो बनी. सगळे गोपाळ आनंदित झाले. वा 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 कृष्णा, अरे आम्ही तुझीच वाट पाहत होतो. भगवंतानं सांगितलं या म्हणलं की आलात, असं जमणार नाही. मग पेन्या म्हणला काय, या परमार्थ साधनेमध्ये यायचं असेल आणि हा पवित्र प्रसाद खायचा असेल तर हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, अनंत वाचाळ कोणी कोणाशी न ते सोडून बोला महाराज, दमच निघत नाही, दुसऱ्याची निंदा केल्याशिवाय दिवसच जात नाही. मग कोणतं सोडून बोलायचं सांगा ना. त्याच्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करायचा शक्यतो. म्हणून कृष्ण परमात्मानं सांगितलं हळूहळू चाला. हळू चालणं म्हणजे काय, आपण या कथेमध्ये तुम्ही 7 दिवस श्रवण केलं, ठीक आहे, सर्व लक्षात बसलं नाही, पण एक लक्षात बसलं, अरे आपल्याला महाराजांना सांगितलंय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेजारी नाही घरी, जरा असती जा तर बरी, मग बोलायला मिळालं असतं ना. पण परमार्थामध्ये एक संघ असावं, एकल्क असावं. जोपर्यंत आपण एकांती येत नाही तोपर्यंत आपल्याला लोकांती जाता येत नाही. जोपर्यंत आपण एकांती चिंतन करत नाही तोपर्यंत आपल्या लोकांती बोलता येत नाही. लोकांती वाचा उघडत नाही मायबापानो. भगवंताच्याकडं आपली वाणी पोहोचत नाही. म्हणून या देहाला काही ना काही त्रास सहन करावा लागतो. असं म्हणून गोपाळांना देव सांगतात, गोपाळांनो हळूहळू चाला आणि कुणाला बोलू नका. सगळे गोपाळ तयार झाले. पण पेंद्यानं विचारलं, कृष्णा तू म्हणतोयस आम्हाला खायला देणार आहेस, पोटभर देणार आहेस, पण कसं देणार रे कृष्णा. कृष्णानं सांगितलं तुमच्या आया कुठे आहेत, म्हणजे आत्ताच माठ भरलीत आणि बाजाराला निघाल्यात. कृष्ण परमात्मानं सगळी त्या ठिकाणी टोळी तयार केली. चला म्हणले. पेंद्या म्हणला कुठं, काही नाही म्हणले, आपल्याला त्या तुमच्या आयांना अडवायचं. पेंद्या म्हणला अजिबात नाही, येडस का काय. कृष्णानं सांगितलं मी सांगतोय ना चला. मग सगळे गोपाळ तयार झाले. सुरुवात केली भगवंतानं कुठं, ज्या बाजाराची वाट होती आणि बाजाराच्या वाटेवर जिथून असं चढावं लागत होतं तिथं भगवान कृष्ण परमात्माने सगळ्या गोपाळांना त्या उभा केलं आणि हातामध्ये खडे घेतले आणि इकडून गवळणीचा थाट आला महाराज. एवढा थाट आला, 100-150 गवळणी, डोक्यावर माठ आहेत, मंद मंद वारा वाहतोय आणि गवळणी त्या ठिकाणी मथुरेच्या बाजाराच्या दिशेने जात आहेत. त्यावेळेला अचानक कृष्णाची टोळी, भगवंताचे गोपाळ आडवे आले आणि कृष्णानं सांगितलं हे गवळणीनो, दही दूध तूप लोणी घेऊन तुम्ही कुठे जाताय. म्हणले मथुरेच्या बाजाराला. अजिबात जायचं नाही. अरे कृष्णा आमचा संसार चालणार नाही. संसार चालणार नाही, जाणार हो जाणार. मग आम्हाला त्या ठिकाणी दही दूध तूप लोणी द्या. गवळणीनं नकार दिला. कृष्ण पुन्हा पुन्हा मागत होते, गवळणी देत नव्हत्या. मग भगवंतानं काय केलं, गवळणीच्या माठाला खडे मारायला सुरुवात केली. उतार हो ना, उतार देत जाणार. चढ म्हणले असतं 12 वाजते.
खडा मारी लाग यान माठ फोडीला काय करू मी माई याच्या खोडीला, अशा त्या ठिकाणी गवळणी म्हणू लागल्या. आणि मग कुणाचे माठ फोडले, कुणाचं दही दूध लोणी गळू लागलं. सर्व गोपाळांच्या बद्दल, कृष्णाच्या बद्दल त्या गोपिकांच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झाला. सर्व गोपाळ परत चावडीवर आले आणि चावडीवर आल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा म्हणतात, गोपाळांनो आता ते दही दूध लोणी जमिनीवर पडलं, पडू द्या, पण आता मी तुम्हाला जो शब्द दिलाय तो शब्द खरा करण्यासाठी माझ्या पाठीमागे यायचं. सगळे गोपाळ म्हणले काही हरकत नाही, तुझ्या पाठीमागे येतो. पण पेंड्या म्हणला, कृष्णा तुझ्या पाठीमागे येऊन आम्ही काय करावं? कृष्णानं सांगितलं आपल्याला चोरी करायची. सगळे गोपाळ पाठीमागे सरळ नको म्हणले, बाबा कृष्णा चोरी आमच्याच्यानं चोरी शक्य नाही. देवानं सांगितलं का? अरे कृष्णा तू राजाचा मुलगा आहेस, आम्ही गोरगरिबाचे मुलं आहेत. अरे चोरी जर केली तर आम्हाला लोक शिक्षा देतील, आमच्या घरी घराणे येतील कृष्णा. त्यावेळेला कृष्णानं सांगितलं आपल्याला चोरी ती नाही करायची. आता सगळे बँक टॅक्स वापरायलेत म्हणले. सोनं खरं राहिलंय का? आणि खरं सोनं बँकेत कोण जवळ ठेवायले? कृष्ण परमात्मा म्हणतात, अरे गोपाळांना आपल्याला दही दूध तूप लोण्याची चोरी करायची, नवनीताची चोरी करायची. गोपाळ म्हणले काही हरकत नाही. बरं चोरी करायची, मग कृष्णा तुझं म्हणणं काय? कृष्णाने सांगितलं चोरी करण्यासाठी आपल्याला साहित्य. गोपाळाने विचारलं काय साहित्य आणावं लागल? कृष्णाने सांगितलं वस्त्रगाळ केलेली माती, सराटे, काट्या. चोरी करण्यासाठी बोबड्यानं उडीच मारली. पुढे आला बोबड्या. बोबड्या म्हणतो कितना चोली कलायची दही दूध तूप लोण्याची, आणि ही वत्तगाल केलेली माती कथ्यातील. कृष्णानं सांगितलं बोबड्या अरे आपण एखाद्या गवळणीच्या घरी नवनीत चोरण्यासाठी गेलो, आणि गेल्याच्या नंतर ती गवळण आपल्या पाठीमागं लागली. तिला कळून मी नंदाचा आहे तू फलाण्याचा आहे, मग तिच्या डोळ्यात वस्त्र केलेली माती फेकायची. बोबड्या म्हणला कितना, आणि ती दल त्या आधी ताल का त्यातमा घालून आली तल. देव म्हणले गप, तेव्हा चष्मेच नव्हते. मग पेंद्या समोर आला. पेंद्या म्हणला बरं जाऊ दे कृष्णा, वस्त्रगाळ मातीचं हे सराटे कशासाठी रे? कृष्णानं सांगितलं अरे गोपाळानं तुम्हाला कळतं का, आपण चोरी करणार आहेत बाबा, आणि मग चोरी करायला गेल्याच्या नंतर आपण पकडू नये, आपल्याला पकडण्यासाठी गवळणी पाठीमागं लागतील. म्हणले हो, मग त्यांच्या वाटेत सराटे टाकायचे. बोबड्याने पुन्हा पुढी मारली. बोबड्या पुढे आला. बोबड्या ते म्हणला कितना, आणि ती दल टिप्पल घालून आली. तर देव म्हणले गप, तेव्हा चपलाच नव्हत्या, बिगर चपलाच्याच गवळणी जात होत्या. असा गोपाळांचा समाज झाला. आणि भगवान कृष्ण परमात्मा आज 3लाच उठले आणि दारातच गेले. म्हणले आपल्या घरापासूनच सुरुवात करू. आणि मग दारात गेल्याच्या नंतर एक काळ सर गोपाळ, भली मोठी डेअरी, आणि बाजावर खर्र खुर. कळाले ना खरखुर काय असते? परमार्थात घोरणं देवाला आवडत नाही. नेमकं ते गोपाळ खर्र घुर. आणि म्हाताऱ्या माणसाला झोप येत नाही 3 वाजल्यापासून. म्हातारी काना इतकी काठी आणि असा भला चष्मा लागलेला, ती दारातच बसलेली. म्हातारं कुठं? बाजावर खर्र खुर. देव उठले आणि दारातच गेले. वाड्यासमोरच वाडा होता. ती गवळण चष्म्यातून बघायली, पण हे काळं असल्यामुळं दिसच ना, तिला मिळच लागाना. आणि ते म्हातारं काळं, आणि उन्हाळ्याचे दिवस, उघडीच डेअरी, खर्र खुरू करायले. भगवंतानं तिथं ताकाचा डेरा होता, असा कणून उचलला डेरा, आणि घोरताना पोट वरी येऊ दिलं. पोट वरी येणं तन डेरा आदळा. ते गोपाळ म्हणते अगय. ती म्हातारी म्हणते काय काय? ती म्हातारी म्हणते चोर आला. त्या दोघांचे कडाक्याचे भांडणं. तुम्हाला दिसलं नाही का? ते म्हणला तुला दिसलं नाही का? असं म्हणून देव दोघांच्या मधून आत त्या सुना वाटच पाहत होत्या. ज्या वेळेला कृष्ण परमात्माने मंदिरात त्यांच्या प्रवेश केला, त्यावेळेला त्या गवळणीच्या सुना म्हणतात का ना, अरे आम्ही किती दिवसापासून वाट पाहतो. आलास? मग मांडीवर घेतलं दही दूध तूप लोणी, हातानं खाऊ घातलं. 3:30 वाजले. या दोघांचं भांडण चालूच. म्हातारा म्हणते तुला मुद्दाम नंबरचा चष्मा लावला, दिसलं नाही? असं म्हणताना भगवंतानं काय केलं, दही दूध तूप लोणी खाल्लं आणि निघाले. देव निघताना त्या सुनाच्या तोंडाला लावलं. आणि ह्या दोघांच्या मधून भगवंत हळूच घरी येऊन 3:30ला झोपले.
पहाटे 4 वाजता यशोदाई मंथनासाठी उठल्या आणि कृष्णाकडे पाहिलं. यशोदाई मनात म्हणतात, माय बाळ बाहेर चाललं तर बाळाला जाग सुद्धा येईना, कळन तुला अर्ध्या घंट्याने, असं माय म्हणती. यशोदाईनं असा विचार केला आणि मंथनाच्या भवनात गेल्या. पूर्वीच्या काळी गोकुळामध्ये गवळणी धार काढायच्या आणि मग तिच्या सुना 4:30ला उठल्या. कुणी पातेलं घेतलं, कुणी भांड घेतलं आणि दारात आल्या. ही दारातच होती, तिला चष्म्यातून ते पांढरं दिसलं ना. म्हातारी सुना आल्याबरोबर म्हणती, अगं मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा चोर आहेत म्हणून. अगं माझ्या लेकाला मी हुंडे घेऊ दिले नाहीत. त्या सुना म्हणल्या, माय आज आत्याला काय झालं? आत्याला काय वेड लागलं का? काय काय झालं आत्याबाई? काय झालं आत्याबाई? मला परत विचारतात. अगं माझे लेक वर येण्यात ना तुमच्या ह्या वागण्यामुळं. अशी म्हातारी बोलती का नाही? असं बोलत असताना थोरली सून हुशार होती. ती म्हणली, अहो आत्या सांगा तरी काय झालं, सांगा की. म्हातारी म्हणली, जा आरशात बघा. मग या आरशात गेल्या आणि तोंडाला दही दूध तूप लोणी दिसलं, नेत्रातून पाणी आलं. तिघी सून आत्याजवळ आल्या आणि काय म्हणू लागल्या, भर झोपेत जीव माझा घाबरला, भर झोपेत जीव माझा घाबरला, घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. सासूबाई आत्याबाई समजत नाही काय हो तुम्हाला, सासूबाई आत्याबाई समजत नाही काय हो तुम्हाला, खुशाल झोपा घेता तुम्ही भलत्याच वेळेला, खुशाल झोपा घेता तुम्ही भलत्याच वेळेला, ह्या दुधाचा पाटयाने फोडीला, दुधाचा पाटयाने फोडीला, चोर शिरला, आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला. आत्याबाई सासूबाई घरात चोर शिरला. ह्या द्वापार युगातल्या गवळणी म्हणाल्या. आणि आत्ताची गवळण अशी म्हणायची असती तर सासूला काय म्हणली असती? जे नवरा म्हणते तीच म्हणती सुनबी. राहिलं का हो त्याच्यात प्रेम आहे का माया का आस्था? अजिबात नाही. आत्ताच्या सुनाला म्हणावं लागलं असतं, ओ मम्मी घरात चोरशी, अशा शुद्ध भाषेत सांगावं लागलं असतं नाही का? पण आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आ कृष्णाची त्या ठिकाणी आत्या कुंती होत्या. विश्वव्यापक जगन्यंत असून सुद्धा कुंतीला देव आत्या म्हणायचे. कारण पूर्वीचे शब्द आहेत महाराज. आपल्या हिंदू धर्मातले त्या ठिकाणी ते नाते पवित्र नाते. त्या पवित्र नात्यानं जर आपण आवाज दिला तर पूर्वीच्या काळी आत्या म्हटल्याबरोबर घरातून जी हा उच्चार ऐकायला मिळायचा. कोणता उच्चार ऐकायला मिळायचा? सासूनं जर आवाज दिला ना, ए फलाने, तर तिकडून आले नाही काही नाही, जी हा उच्चार निघायचा. किती त्या घरात प्रेम असेल, किती जिवाळा असेल. होय आजा हो, होता का असा? एकदा सगळे आजा आजा गजर करा बघ. बहिणी माया नका, फक्त आजा. हा गोपाल बघा. आजा माझ्या एवढ्या सामर्थ्यवान आहेत तर माया किती सामर्थ्यवान असतात. माया करा बरं. गोपाल माया जास्त दिसायल्यात. आता बहिणी ज्या माझ्या समवयस्क बहिणी त्यांनी हा गोपाल, त्याला माहिती ना नांदायचे सासाच्या हाताखाली बहिणीला. हा त्यांच्या पुढं कसं काढते ना. तुम्हाला इकडं ऐकायचं होय आमचा, बरोबर आमच्या बापाचं ऐका. हा गोपाल बाप भेट नसते. बहिणी भेले ना त्याला वाटायले माय आपण जास्त काढवतो, सासाचा अपमान होईन. इतक्या काळजी घेतात बहिणी तुमच्या. असं आत्याबाई घरात चोर शिरला, अहो सासूबाई घरात चोर शिरला. सासू खतरा होती महाराज. सासू म्हणजे अगं काय आत्या आत्या करायला,
कशाचा चोर ग, तुम्ही चोट्यात, असं म्हणून भांडण मिटलं आणि भगवंत वाट बघू लागले. आली नाही म्हणले गवळण काकू. दुसऱ्या दिवशी भगवंत 3:30ला उठले आणि त्या गवळणीच्या घरी नाही गेले, गायवाड्यात गेले आणि गायवाड्यात जाऊन सगळे वासरं सोडले आणि सगळ्या वासराच्या जागेवर गाढवं बांधले आणि परत जाऊन झोपले. यशोदाई पहाटे 4ला उठल्या. लेकरू टणकून चाललंय, बाहेर चाललंय, उठच ना. आणि इकडं 4:30ला त्याच गवळणीच्या 3 सुना उठल्या, पातेलं घेतले, भांडे घेतले आणि निघाल्या गायवाड्यात. गायवाड्यात आल्या, जवळ जवळ अंधार. माय म्हणल्या आज धाराला उशीर झाला. वासर पाणवायला गेल्या. वासर पाणवायला जाणं, फडाफड फडाफड फडाफड, कुणाचं तोंड फूट, बांगड्या फूट, भांड फूट. तिथूनच आत्या 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 आत्या. म्हातारी कडक होती, चटणी जास्त खात होती. तिथूनच म्हणाली काय टत्त्या टत्त्या करायला, अशी ती म्हातारी बोलू लागली. काय झालं ग, काय झालं ओरडायला? अहो आत्या अशा हात करायला. आत्या बांगड्या फुटल्या, बांगड्या फुटल्या. म्हातारीने सविस्तर विचारलं, अगं बांगड्या कशाने फुटल्या? आत्या आपल्या गायवाड्यात वासराच्या जागेवर कोणीतरी गाढवं बांधले आणि बघा ना त्या इवळू इवळू सांगायला का म्हणून, तर कालचं सपादावा म्हणून. आणि मग त्या म्हातारीच्या लक्षात आलं. मग त्या सुना म्हणतात, आत्या तुम्हाला सांगितलं होतं ना त्या नंदाचं काट, त्यानंच त्या ठिकाणी हे केलं. ती सासू म्हणली, अगं मला नंबर लागलाय, जरा उजळू द्या म्हणली. जाते त्याच्या दारात आणि मग 6 वाजले आणि मग ती म्हातारी आरडतच गेली, यशोदे बांगड्याला पैसे दे, यशोदे बांगड्याला पैसे दे, असं म्हणत म्हणत यशोदा आई त्या ठिकाणी कोड दारामध्ये माझ्या नावानं ओरडतय. म्हणून मोठ्या दाराकडे येणार इतक्यामध्ये देव म्हणतात, आई मला कडेला घेणं का? त्याला गवळून काकू बघायची ना, बांगड्या हातवर केलेली. ज्या वेळेला भगवान कृष्ण परमात्मा कडेला घे म्हणतात त्यावेळेला पृथ्वीजाने तृप्त केली, यशोदा त्याशी भोजन घाली. विश्वव्यापक कमलापती त्यासी गवळणकडे बरी घेती. यशोदेनं कडेला घेतलं आणि मोठ्या दारात आल्या. दारात आल्या त्या म्हातारीचा पुट्टा चालूच, यशोदे बांगड्याला पैसे दे, यशोदे बांगड्याला पैसे दे. यशोदाईनं एकदा कृष्णाकडे पाहायचं आणि एकदा त्या म्हातारीकडे पाहायची. असं एकदा दोनदा तीनदा झालं. ती म्हातारी म्हणली, अगं त्याच्याकडे काय पाहतीस? पट्टीकड पाहाय म्हणली, पट्टीकड. यशोदाई म्हणल्या, अहो गवळण काकू मी माझ्या लेकराकडे पाहिले, तुम्ही बांगड्याला पैसे मागता, आता शिकते कडेवर बसायले. माझ्या भावकीत कुणाचं लग्न नाही, माझ्या भावकीत कुणाचं निमंत्रण नाही आणि मग तुम्हाला बांगड्याला पैसे कुठून देऊ आणि कशाचे देऊ? त्यावेळेला ती गवळण म्हणली, अगं ते कडेवर बसलेलं त्यानं माझ्या गाईच्या गोट्यात वासरं सोडले आणि ह्यानं गाढवं बांधली. यशोदेनं देवाकडे पाहिलं, कृष्णाकडं. कृष्णानं निस्ता असं केलं, हसला देव की यशोदेचा सगळा राग शांत व्हायचा. यशोदेकडे त्या ठिकाणी कृष्णानं हास्यमुख करून पाहिलं की यशोदेला वाटलं, माय माझं लेकरू किती गुणाचं आहे. बाळ सगुण बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ सगुण गुणाचे ताने. बाळ दिसतंय गोजिरवाने ग, बाळ दिसतंय गोजिरवाने, बाळ दिसतंय गोजिरवाने गे, बाळ दिसतंय गोजिरवाने. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. सावळा ग माझा चिमणा, गवळणीत खेळ राजा, सावळा माझा चिमणा, गवळणीत खेळ राजा. तुम्ही मोठ्या डाल गजागे गोकुळच्या नारी, तुम्ही गजागे गोकुळच्या नारी. यशोदेला अधिकार आहे तो म्हणण्याचा. तुम्ही 12 घरच्या 12 ग. यशोदेला अधिकार आहे, आपल्याला काय अधिकार आहे महाराज? तुम्ही ढाल गजाग गोकुळच्या नारी. माझ्या लेकरावर तुम्ही आळ घेता, माझ्या लेकरावर विनाकारण तुम्ही आरोप करता, हे मला योग्य वाटत नाही. असं करू नका. त्यावेळेला यशोदेनं स्पष्ट सांगितलं, हे बघा गवळण काकू, माझं लेकरू
वाड्याच्या बाहेर सुद्धा निघत नाही आणि तुम्ही म्हणताय वस्त्र बांधले, अजिबात हे घराणं मला पसंत नाही. आणि मग ती गवळण म्हणली, असं आहे का, तुला तुझ्या लेकराची दया येणार ना. मग ती गवळण परत घरी गेली नाही. सकाळी 6ला आलेली गवळण संध्याकाळी 5लाच गेली. मग तिनं केलं काय, ह्या गल्लीत जाय, त्या गल्लीत जाय, त्या गल्लीत जाय, सगळ्या गोकुळात बोबाटा. कुणाचा, तुम्हाला माहिती का, नंदाचं पोर फार छोटे, नंदाचं पोर फार खोडकर आहे. सावध राहा, तुमचे लेकरं सांभाळा. चाडीला काय, आमच्या इकडं चाडीला पापड देतात खायला, इकडं चाडीला गोडी. आणि मग त्या गवळणीनं सगळ्या गोकुळात लेकराचा विनाकारण बोबाटा केला. आणि सर्व गवळणी सावध झाल्या गोकुळातल्या. सावध झाल्याच्या नंतर ज्या स्वातंत्र्य गवळणी होत्या, स्वातंत्र्य सासवा, त्यांनी सुनाला सांगितलं, तुम्ही चिंता करू नका, आपापल्या मालकाला उद्या गाई चारायला गेल्यावर बोरीच्या काट्या आणा म्हणाव. काय म्हणल्या सासा, बोरीच्या काट्या आणा सांगा. कसा येतोय ते नंदाचा काट्ट आणि कसा येतोय ते कृष्णाचा मेळा आम्ही बघतोत म्हणल्या. आणि मग त्या गवळणीनं सगळ्या गोकुळामध्ये त्या ठिकाणी कृष्णाच्या बद्दल शंका निर्माण झाली. आणि कृष्ण परमात्माचे गुप्तहेर 2 होते, पेंद्या आणि बोबड्या. पेंद्या आणि बोबड्या कृष्णाला चावडीवर आल्याबरोबर म्हणतात, कृष्णा आता तुझे म्हणलास ना आम्हाला पोटभर देतो, शक्य नाही गोकुळात. कृष्णानं बोबड्याला विचारलं, बोबड्या हे पेंद्या असं का म्हणाले रे. बोबड्या म्हणला, कितना खलवले बाबा तिथं म्हणला. का 7:30ला कथा सुरू केली तर 8:30 शिवाय कोणी येत नाही लय बाबा म्हणला. कृष्ण म्हणले, खरंच का बोबड्या. बोबड्या म्हणला, खलच ना. बोबड्यानं सांगितलं, कृष्णा सगळ्या गोकुळामध्ये तू चोर आहेस असं त्या शेजारच्या कवळण काकून सांगितलं रे बाबा म्हणला. आणि कसं चोरी करायच्या. कृष्णानं सगळ्या गोपाळांची बैठक घेतली. सांगितलं, गोपाळांनो चिंता करू नका, फक्त आजच्या दिवस त्या ठिकाणी दम धरा, उद्याच्याला बघू म्हणले. खाल्लाकडच्या कडीची गवळण म्हणली का. बोबड्या म्हणला, उद्या पत्ता घेऊन येतो म्हणला तिचा. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. आणि मग त्या गोकुळामध्ये नंदबाबानं या गोपाळांच्याकडे पाहिलं आणि नंदबाबा चावडीवर आले. नंदबाबाला पाहिल्याबरोबर सगळे गोपाळ त्या ठिकाणी खाली बसले. आणि नंदबाबा बोलतात, गोपाळांनो, अरे असं एकत्रित येऊन एकमेकाला हास्यमुखानं एकमेकाच्या विचार आचाराची देवाणघेवाणानं आपलं त्या ठिकाणी भलं होत असतं. असे नंदबाबा बोलत असताना नंदबाबाच्या लक्षात आलं, गोपाळांनो तुम्हाला माहित नाही, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या गोकुळवाशांना इंद्रयज्ञ करायचा आहे. त्यावेळेला कृष्ण परमात्मा नंदबाबाला बोलतात, बाबा तुम्ही दरवर्षी इंद्रयज्ञ करता, पण यावर्षी आपण गोवर्धननाथाचं पूजन करू. असं म्हटल्याबरोबर नंदबाबा हसले. आणि नंदबाबा विचारतात, अरे कृष्णा का गोवर्धन पर्वताचं पूजन करायचं. कृष्णानं वर भाषेमध्ये सांगितलं, नंदबाबा आपल्या गोकुळातल्या जेवढ्या गायी तेवढ्या वृंदावनात आणि वृंदावनामध्ये असणाऱ्या गोवर्धन पर्वतावर चरतात. हो, आणि मग गायी चरल्याच्या नंतर त्या गायी दूध देतात. त्या दुधापासून आपल्या गोकुळाचा सर्व त्या ठिकाणी व्यवहार चालतो बाबा. हे कथारूपानं सांगितलं. पण परीक्षिती राजानं विचारलं सुखाचार्यांना, कृष्ण परमात्मानं का गोवर्धन पर्वताचं पूजन करायचं सांगितलं. त्यावेळेला सुखाचार्य बाबा सांगतात, ज्या वेळेला भगवान रामप्रभू, लक्ष्मण भैया आणि मारुत्रयानं वालीचं ज्या वेळेला मित्रत्व केलं, वालीच्या मित्रत्वामुळं रामप्रभूला 56 कोटी गुलांगुळ, 72 कोटी रीस आणि 18 पद्म वाढणाराचं मित्रत्व जडलं. आणि रामप्रभू जानकाईच्या शोधासाठी, जानकाईला सोडवण्यासाठी आता लंकेवर जाणार आहेत. त्यावेळेला सेतू बांधण्याचं काम, आणि ते सेतू बांधण्यासाठी वानरांनी पाषाण आणले, वृक्ष आणले, अनेक पर्वत आणले. त्या सेतूसाठी द्रोणागिरी पर्वताचा भाऊ गोवर्धनही आणला. पण तोपर्यंत सेतू बांधून झाला. गोवर्धन पर्वत ढसाढसा रडू लागला. रामप्रभू त्या पर्वताच्या जवळ आले आणि रामप्रभू त्या पर्वताचं सांत्वन करतात. राजा, तो पर्वत म्हणतोय, देवा जो देवाच्या कामी येत नाही
तो काही कामाचा नाही, मला जिवंत राहायचं नाही. त्यावेळेला रामप्रभूनं सांगितलं, बाबा या राम अवतारामध्ये रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन ना जाई. आम्हाला या सूर्यवंशामध्ये वचन मोडता येत नाही, अधिकच त्या ठिकाणी आम्हाला काही करता येत नाही, म्हणून तुझी इच्छा मी द्वापार युगामध्ये पूर्ण करल. गोवर्धन पर्वत देवाला बोलतो, देवा काय कराल? मी 7 दिवस आणि 7 रात्र करंगळीवर घेईल, तरी पर्वताची शांतता झाला नाही. पर्वतानं सांगितलं, प्रभू माझ्याच्यानं त्या ठिकाणी तेवढा तुम्ही देताय आशीर्वाद, त्यानं समाधान नाही. मग काय नेमकं तुझी काय इच्छा आहे? त्या गोवर्धन पर्वतानं सांगितलं, प्रभू द्वापार युगापर्यंत मी तुमची वाट पाहिल. द्वापार युगामध्ये ज्यावेळेला तुमचा पूर्ण समावतार होईल, त्याच्यातला अंश रूपाना अवतार तुम्हाला माझ्यामध्ये धारण करावा लागेल. रामप्रभूनं सांगितलं, काही हरकत नाही. आणि त्यानंतर कलियुगामध्ये प्रत्येक जीवाला वृंदावनामध्ये जाऊन प्रदक्षिणा करणं शक्य नाही. माझ्या मायबापांनो, आज झोपलं तर नाही ना कोणी? गजर करा बरं एकदा. त्यांचं ऐकायचंय का? बरं बरं थांबा. काल म्हणले लई झोपल्या, मी म्हणलं नाही नाही झोपल्या नाही. अहो सगळे जागेत, ह्याच्यात टिपायलंय ना ते, आणि ह्याच्यात जर टिपलं आणि दुसरीकडे कुठं बघितलं तर लोक म्हणते कवा झोपले का काय बाबा, त्याच्यामुळे झोपू नका, हा गजर करत राहा. आणि मग रामप्रभूनं अंश रूपानं अवतार घ्यायचं ठरवलं, तरी तो गोवर्धन पर्वत म्हणला, काय म्हणला, कलियुगामध्ये ज्या ठिकाणी माझ्या नावाचं चरित्र, तुझ्या नावाचं गुणगान, तुझ्या नावाचे जय घोष आणि तुझ्या नावाचं त्या ठिकाणी परम पवित्र असणारं ज्ञान धर्म मंडपामध्ये सांगितलं जाईल, आचारलं जाईल. त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत आपण वृंदावनामध्येच आहोत आणि त्या भगवंताच्या साक्षीनं हे गोवर्धन गिरधारी लाल, तुझं दर्शन, तुझी सेवा, तुला आम्ही आमच्या कष्टातलं जे काही आहे ते अर्पण करतो आहोत. निश्चित आमच्या जीवनातल्या व्यथा असतील, अडचणी असतील, संकट असेल, जे काही आमची इच्छा असेल ती त्या ठिकाणी माझ्या कृपेनं त्या जीवांचं त्या ठिकाणी परिपूर्णता व्हावी असा आशीर्वाद मला हवा आहे. रामप्रभूनं सूर्यवंशामध्ये तो आशीर्वाद दिलेला आज गोवर्धन पर्वताच्या पूजनानं भगवान कृष्ण परमात्मा पूर्ण करणार आहेत. नंद बाबानं ऐकलं कृष्णाचं, सर्व गोकुळामध्ये दौंडी दिली. ऐका हो ऐका, उद्या सकाळी ठीक दिवस निघाल्याबरोबर गोवर्धन पर्वताच्या पूजनाला जायचं हो, अशी गोकुळामध्ये दौंडी पिटवली. आणि त्या दौंडी बरोबर सांगितलं, 56 प्रकारचे भोग, आपल्या त्या ठिकाणी कष्टातलं परम पवित्र जे काही अन्नधान्य आहे ते घेऊन जायचंय. ही दौंडी ऐकल्याबरोबर त्या गोकुळातल्या गवळणींना कोण आनंद झाला. रात्र जागली त्यांनी. कशासाठी? 56 प्रकारचे भोग बनवले, आपापल्या घरचं धान्य भरलं आणि सकाळी सज्ज झाल्या. आपापल्या गोपाळांना गाड्या सज्ज करायला लावल्या. त्या गाड्यामध्ये 56 भोग भरले, धान्य भरलं. हजारो गाड्या त्या गोकुळाच्या बाहेर आल्या. इकडं नंद बाबा, यशोदाई, रोहिणी आई, बळीराम दादा, कृष्ण परमात्मा, छोटे छोटे गोपाळ, छोटे छोट्या गायी असणाऱ्या भगवान कृष्ण परमात्माला मधोमध घेतलं. जेवढे जाधव परिवारातले लहान असतील, मोठे असतील, थोर असतील, त्यांनी त्या कथा मंडपाच्या बाजूला जायचं आणि जे 56 भोग आहेत, जो प्रसाद आहे, तो प्रसाद प्रत्येकानं आपल्या हातात घ्या. आम्ही भजन करू आणि त्या भजनाच्या नामाच्या निनादामध्ये त्या कृष्ण परमात्म्याला आनंदानं भजन करत, नाचत पुन्हा पुन्हा आयुष्यामध्ये मायबापानं असा सार्थक, अशी ही समर्पिता, असा हा जीवनातला परमोच्च त्या ठिकाणी परमार्थातला क्षण येत नाही. अगदी आनंदानं